नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या ISJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ताला वेटेज 20 मार्काचं आहे. 2023च्या अगोदर मित्रांनो 15 क्वेश्चन म्हणजे 100 जे प्रश्न असतात त्यामध्ये 15 प्रश्न फक्त गणित बुद्धिमत्तेचे येत होते. यस, आता 5 मार्क वाढलेले आहेत मित्रांनो, 5 प्रश्न वाढलेले आहेत. म्हणजे आता वेटेज मित्रांनो 20 मार्काचा आहे. म्हणजे तुम्ही जर मित्रांनो 45 प्लस गुण जर घेतले पूर्व परीक्षेमध्ये तर मेन्स एक्झामसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहे. तर मित्रांनो, प्रॉपर आजचा व्हिडिओ बघा, 100% तुम्हाला खूप काही मिळणार आहे. 2021 ते 2025 मध्ये जी काही मित्रांनो ग्रुप सी झालेली होती, MPSC ग्रुप सी, त्यामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न येत होते ते पॅटर्न आपण बघणार आहे. ते पॅटर्न बघितल्यानंतर, क्वेश्चन बघितल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला समजेल, म्हणजे टॉपिक वाईज आपण क्वेश्चन कधी कधी विचार केले ते सगळं बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा या परीक्षेमध्ये होणार आहे. तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे, सगळ्या गोष्टी समजणार आहे. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. जर तुम्हाला 15 प्लस मार्क फक्त गणित बुद्धिमत्तेमध्ये घ्यायचे असेल मित्रांनो, 15 प्लस मार्क म्हणजे खूप मोठी अचीव असणार आहे MPSC प्री क्रॅक करण्यासाठी. चला तर मग मित्रांनो, यस, 2021 ते 2025 PYQ अनालिसिस 15 प्लस मार्क मिळणार मित्रांनो. जर प्रॉपर जर समजून घेतलं तर काहीच अडचण येणार नाही. तर बघूयात आपण मित्रांनो, आपण काय बघणार आहे, PYQ बघणार आहे, कन्सेप्ट कशा असतात, ट्रेंड कसा असतोय, त्याचबरोबर प्रेडिक्शन काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. तर मित्रांनो बघा, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला 2021-2025 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास असणार आहे. त्याचबरोबर म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्तावर आपला फोकस असणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. यामध्ये मित्रांनो वारंवार विचारले जाणारे टॉपिक्स आपण बघणार आहे. म्हणजे जे टॉपिक आहेत ना ते वारंवार त्याच्यावरच प्रश्न येत आहेत, ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर प्रश्नांचा पॅटर्न समजून घेणार आहे. पॅटर्न कसा आहे, काय आहे, रिपीटेड कन्सेप्ट, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि एक्सपेक्टेड टॉपिक्स आपण सगळं क्लिअर करणार आहे. आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे. तर खरंच तुम्हाला या म्हणजे ही पूर्व परीक्षा क्रॅक करायची असेल तर यस, हा, ओके. तर बघा मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा सांगतो मित्रांनो कसं असतंय. आता जे क्वेश्चन पेपर आहेत 2021 ते 2025 पर्यंत, म्हणजे टोटल 5 पेपर झालेले आहेत ग्रुप सी चे. तर वैयक्तिक तुम्ही मित्रांनो काय केलं पाहिजे, पहिल्यांदा PYQ तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे, PYQ बघितले पाहिजे की कसे असतात PYQ, म्हणजे 5 प्रश्नपत्रिका अभ्यास चालू करण्यापूर्वी. यस, आणि त्याची कोर कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं असतं. जे कोर कन्सेप्ट जर समजून घेतलं, म्हणजे पॅटर्न अनालिसिस जर केला तर मित्रांनो यश मिळवणं काही अवघड नाही. तर तुम्ही हा पॅटर्न बघू शकता. अंकगणित, मॅथ्स, टॉपिक वाईज प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता टक्केवारी. हा, टक्केवारीचे मित्रांनो किती प्रश्न आलेले आहेत, 8 प्रश्न आले. आता 8 प्रश्न तुम्ही म्हणाल की सर 8 प्रश्न हे एकाच पेपरमध्ये आले का, म्हणजे 2025 मध्ये जे झाला पेपर त्याच्यामध्येच आले का, नाही. तुम्ही म्हणाल की सर 2021 मध्ये आले का, नाही. तर हे जे 8 प्रश्न आहेत म्हणजे टक्केवारीवर 2021 पासून 2021 ते 2025 पर्यंत एवढे प्रश्न आलेले आहेत. किती आलेले आहेत प्रश्न, 8 प्रश्न आलेले आहेत. क्षेत्रफळ व भूमिती सेम तसंच 5 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे वेट जास्त टक्केवारीवर क्वेश्चन येत आहेत. काळकाम वेगचे किती आहेत, 4 आहेत मित्रांनो. पूर्ण चार्ट आपण बघणार आहे, हा चार्ट पण तुम्हाला दाखवणार आहे, समजून सांगणार आहे. बुद्धिमत्तेचं बघणार आहे, काळजी करू नका. बघा, काळकाम वेगचे किती क्वेश्चन आले आहेत मित्रांनो, 4 क्वेश्चन आलेले आहेत. यस, आणि मित्रांनो भूमिती म्हणजेच क्षेत्रफळ त्याचे 5 प्रश्न. अपूर्णांकावर किती आलेले आहेत मित्रांनो, 4. म्हणजे अपूर्णांक, वैवारी, पदावली त्याच्यामध्ये अपूर्णांक पण आला मित्रांनो, पदावलीमध्येच अपूर्णांक पण आहे. जे 4 प्रश्न याच राहिलेलं आहे. परत मित्रांनो तुम्ही जर खाली बघितलं गुणोत्तर, अंतर, वेळ, वेग, वेळ, सरासरी, त्याचबरोबर नफा तोटा,
याचे 3-3 प्रश्न येत आहेत. यस, 3-3 म्हणजे 3 प्रश्नच पडलेले आहेत 2021 2025 मध्ये. सरळ व्याजचे 2 प्रश्न आलेले आहेत, संख्या पद्धती, समीकरण, त्याच्यावर 2 क्वेश्चन, चक्रवाढ व्याज. आता चक्रवाढ व्याज मित्रांनो, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज एकच आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. घसारा, त्रिकोणमिती, त्याचे एकच प्रश्न आलेले आहेत. वर्ग आणि वर्गमूळ खाली तुम्हाला दिसेल, वर्ग आणि वर्गमूळचा एकच प्रश्न आलेला आहे. यस, आता मित्रांनो बघा, टक्केवारीवर बघा 2021 मध्ये 2 प्रश्न आलेले. किती आलेले? टक्केवारीवर 2 प्रश्न आलेले. 2022 मध्ये एकच प्रश्न आलेला. आता तुम्हाला माहिती आहे 2021 आणि 2022 मध्ये टोटल 15 प्रश्न येत होते, म्हणजे 15 प्रश्न असायचे 100 मध्ये. यस, 15 प्रश्नामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही असायचे. परत इथं बघा 2023 पासून मित्रांनो 5 क्वेश्चन वाढले गेले, त्याच्यामध्ये म्हणजे 20 क्वेश्चन गणित बुद्धिमत्तेला मिळायला लागले. तर यामध्ये बघा इथं 2 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो टक्केवारीवर. परत 2024 ला सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत. यस, 2 प्रश्न परत 2024 ला सुद्धा आलेले आहेत. आणि 2025 ला मित्रांनो 1 प्रश्न आलेला. इथं तुम्हाला क्वेश्चनचा नंबर तर तुम्हाला ते उपयोगी पडेलच नंतर तुम्ही अनालिसिस करताना, पण इथं फक्त एक मला सांगायचं आहे की तुम्हाला फक्त इथे एकच समजलं पाहिजे की टक्केवारीवर कंटिन्युअस प्रश्न आहे. 2021 पासून 2025 पर्यंत कंटिन्युअस प्रश्न आहे. यस, असं नाही झालेलं की बाबा टक्केवारी प्रश्न आलेला नाही, म्हणजे टक्केवारी टॉपिक पर्सेंटेज किती महत्वाचं आहे बघा. प्रॉपर मित्रांनो पहिल्यांदा क्वेश्चन सगळे बघून घ्या 2021 पासून 2025 पर्यंत. त्याचे आपण पीवायक्यू तुम्हाला देणारच आहे, पीवायक्यू लेक्चर पण आपलं असणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायचं. यस, JN अकॅडमी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. लिंक वरून जावा. आपलं जे अनालिसिसची PDF असणार आहे ती पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. त्याचबरोबर जे लाईव्ह लेक्चर तुम्हाला युट्यूबवर मिळणार आहेत, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला लिंक त्याच्या येत राहणार आहेत. त्यामुळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आपल्या, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे. टेलिग्राम चॅनलवर अपडेट वगैरे तुम्हाला मिळत राहणार आहे. यस, जबरदस्त तयार करायचे आणि आपल्याला स्कोर चांगला आणायचा आहे. जे 20 पैकी 20 म्हटलं तरी चालेल, आपल्याला मार्क घ्यायचीच आहे एनी हाऊ कंडिशन मध्ये. यस, हा. आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे काय की मुलं म्हणतात की सर 11 लाख फॉर्म आलेत, म्हणजे 11 लाखाचा आकडा क्रॉस झालाय. जागा तुम्हाला माहिती आहे 5,000च्या आसपास समथिंग जागा आहेत, तलाठी वगैरे बाकीच्या पोस्ट धरून. तर तुम्ही तो विचार नाही करायचा. ऑलिम्पिकमध्ये मला सांगा मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये एका इव्हेंटसाठी 3च मेडल असतात. येस, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ. येस, मग 3 असतात, 3 असतात जगामध्ये, फक्त 3च. इथं तर तुम्हाला मित्रांनो फक्त महाराष्ट्रामध्ये 5,000 जागा आहेत ग्रुप सीच्या. तर 5,000 मध्ये तुमची एक जागा तुम्हाला मिळू शकत नाही का? फक्त 11 लाख फॉर्म आलेत 11 लाखामधून. तर मित्रांनो प्रॉपर जर तयारी केली ना 100% तुम्ही यश मिळवू शकता. त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे. तुम्ही 20 मार्क तर तुमचे फिक्स होतीलच, त्याचबरोबर इतर स्ट्रॅटेजी तुम्हाला आपण सांगणार आहे की कमीत कमी 45 प्लस म्हणजे 50 प्लसच्या आसपास, म्हणजे आपल्याला कट ऑफ मध्ये बसायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, तेवढे मार्क कसे घ्यायचे तुम्हाला कट ऑफ मध्ये बसण्यासाठी, त्याची स्ट्रॅटेजी आपण बघणार आहे. जबरदस्त फायदा होईल, तुम्हाला ते थोडं सांगणार आहे, पण मोस्टली फोकस आपला 20 मार्कावर असणार आहे गणित बुद्धिमत्ता. यस, टक्केवारी मित्रांनो, टक्केवारी तर लक्षात घ्या, टक्केवारीवर जे क्वेश्चन आले तुम्हाला सांगितलं कंटिन्यू येत आहेत. त्यामुळे मित्रांनो व्हेरी हाय प्रायोरिटी आपण त्याला देऊयात. काळ व काम, काळ व कामचे मित्रांनो 2021 मध्ये आला, 2022 मध्ये आलाय, परत मित्रांनो 2023 ला आला नाही, 2024 ला आला, 2025 ला सुद्धा आलेला आहे. म्हणजे मित्रांनो इथं क्वेश्चन कधी कधी नाही जे नंबर दिले ते थोडस इकडे मिसमॅच होऊ शकतात. शक्यतो नाहीच होणार, 99% तर नाहीच होणार, पण 1% धरून चला, एखादा क्वेश्चन इकडे तिकडे होऊ शकतो नंबर, पण प्रॉपर तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. यस, भरपूर आपण त्याच्या अनालिसिस केलेला आहे मित्रांनो, प्रॉपर तुमच्यासाठी देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे.
क्वेश्चन, टॉपिक वाईज क्वेश्चन 2021, 2022, 2023, 2024, 2025 ला कसे आलेले आहेत, पॅटर्न तुम्हाला समजून सांगितलं. त्याचबरोबर बाकीचे पेपरचे पण तुम्हाला पॅटर्न वगैरे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आपल्या टेलिग्राम चॅनल. पीडीएफ मला लगेच जाऊन टेलिग्राम चॅनलवर बघायच्या आणि त्या पद्धतीनं पीवायक्यू अनालिसिस करून घ्या. जबरदस्त फायदा होईल. लेक्चर पण पीवायक्यूवर तुम्हाला मिळणार आहे, काळजी करू नका. यस. अपूर्णांकावर मित्रांनो बघा, अपूर्णांक 2021, 2022 ला आलाय प्रश्न. यस. परत 2023 आणि 24 ला नाही आला. परत 2025 ला 2 प्रश्न आल्यात मित्रांनो. कुठल्या घटकावर आल्यात? अपूर्णांकावर. यस, अपूर्णांकावर 2 प्रश्न आल्यात 2025. म्हणजे किती वेटेज आहे बघा मित्रांनो. हे 2 टॉपिक मध्ये, म्हणजे बघा तुम्ही टक्केवारी, टक्केवारीनंतर काळकाम आणि अपूर्णांक या 3 टॉपिकला पहिल्यांदा जर प्रेफरन्स दिला तर तुम्ही मित्रांनो साधारण 4 मार्क इथे मिळवू शकता. बघा 2 टॉपिक 4 मार्क, म्हणजे 20-25 टॉपिक करण्यापेक्षा एकदम ठीक आहे, सगळेच करण्यापेक्षा जर आपण ठराविक टॉपिक केले ना तर आपल्याला रिझल्ट सहज मिळू शकतो. लक्षात घेण्याची एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला 50% फक्त अभ्यास केल्यानंतर ना आपल्याला 50% अभ्यास केल्यानंतर म्हणजे 50%च्या ह्याच्यावर आपल्याला 80 मार्क मिळतात. आणि मित्रांनो 50% जे आहे दुसरं त्याच्यावर फक्त 20 मार्क. म्हणजे मित्रांनो आपला फोकस इथं असला पाहिजे. कुठं असला पाहिजे? 50% जो सिलेबस आहे त्याच्यात 80 क्वेश्चन कव्हर होतात, त्या 50% वरच आपला फोकस असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला 50-60 मार्क मिळवणं काय अवघड जाणार नाही. इकडे फोकस करायला. जर तुम्ही इथं अडकलात या ठिकाणी तुमचा वेळ गेला, टाइमपास झाला समजायचं. येस, म्हणजे काही उपयोगच नाही ना इथं करून. फोकस इथं करा, कारण आपल्याला फक्त प्री पास करायचे. आणि लक्षात घ्या की याचा फायदा तुम्हाला मेन्सला पण होणार आहे. येस, हा, सामान्यांचा मेन्सला पण तुम्हाला तिथं उपयोग होणार आहे. येस, ओके. आता महत्वाचं मला काय सांगायचं आहे मित्रांनो, बघा तेवढं तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्या. आपण त्या पद्धतीनंच वेन जाणार आहे, जेणेकरून तुमची तयारी चांगली होईल, मला गुण मिळते. फक्त प्री क्वालिफाय कसं होऊ, कट ऑफ मध्ये कसं बसू हा विचार करा. गुणोत्तर व प्रमाणचे मित्रांनो बघा 2021 ला एकच आलाय, परत 2022, 2023 ला आला नाही, 2024 आणि 2025 ला आला. म्हणजे वयवारी म्हणजे गुणोत्तर प्रमाण कंटिन्यू येत आहे. वयवारीचं बघा 2021, 2022, 2023 ला आला, परत 2024 ला आला नाही, परत 2025 ला रिपीट झालाय. म्हणजे तो टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण क्वेश्चन येऊ शकतो. येस, रिपीट होऊ शकतो. का रिपीट होऊ शकतो त्याचं कारण बघा, सलग इथे रिपीट झालाय, सलग झाला, इथं ब्रेक मिळाला, परत इथं आला, संभाव्यता आहे की पुढे येऊ शकतो. येस, म्हणजे वयवारीवर पण येऊ शकतो. वयवारीचे सर्व टाईप प्रॉपर बघून घ्या मित्रांनो, कन्सेप्ट क्लिअर करा, फायदा होईल त्याचा. क्षेत्रफळ भूमितीवर बघा मित्रांनो 2021 ला नव्हता, 2022 ला नाही, पण मित्रांनो क्षेत्रफळ बघा इथूनच ट्रेंड चालू झालाय. 2-2 प्रश्न मित्रांनो 2023 ला 2 आलेले आहेत, 2024 ला 2 सलग 2-2 आलेले आहेत, 2025 ला फक्त 1 आलाय. म्हणजे 2026 ला मित्रांनो 1 किंवा 2 राहणारच आहे. येस, हे लक्षात ठेवा. येस, क्षेत्रफळ खूप महत्वाचं आहे. पदावली व सरळरूप म्हणजे पदावली व सरळरूप देणे या हे जे आहे त्याच्यावर प्रश्न आहे ना मित्रांनो, तो 2022 ला आलाय. म्हणजे 2021 ला नव्हता, 2022 आणि 2023 ला कंटिन्यू आहे, परत 2024 ला नाही, आणि परत 2025 ला आलाय. म्हणजे 2026 ला त्याची शक्यता आहेच. परत बघा मित्रांनो, अंतर वेळ वेग म्हणजे अंतर वेग वेळ चा क्वेश्चन बघा 2021 ला आलेला होता, 2022 नाही, 2023 नाही, 2024, 2025 ला. येस, म्हणजे तुम्ही बाकीचं बघू शकता मित्रांनो, ट्रेंड कसा राहिलेला आहे. येस, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता मित्रांनो आलेख व माहितीचे पृथक्करण हा टॉपिक मागे ठेवा. वर्ग आणि वर्गमूळ, परत मित्रांनो लसावी आणि मसावी हे म्हणजे नंतर ना म्हणजे करायचं आहे आपल्याला. हे जे तुम्हाला टोटल दिलेले टॉपिक्स आहेत हे सर्व टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. पण मित्रांनो त्याला पहिल्यांदा वरून खाली येत चला, महत्वाचे टॉपिक करत चला. यस,
ते पहिल्यांदा फोकस करा, मग हे करा. आणि आपल्याकडे मित्रांनो आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपवर, कुठला ऍप आपलं SJN अकॅडमी अकॅडमी, हे जे आपलं ऍप आहे ना SJN अकॅडमीचं, SJN अकॅडमी, SJN अकॅडमीचं आपलं ऍप आहे. ऍपवर मित्रांनो तुम्हाला अंगणित बुद्धिमत्ता ट्रिक्स मॅच तुम्हाला मिळते. कमी वेळेत प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, गणित बुद्धिमत्ता तुमचं तिथं कव्हर होऊन जाईल, चांगल्या पद्धतीने तुमचं कव्हर होऊन जाईल. सगळे तुम्हाला PYQ बेसिक सगळंच क्लिअर होऊन जाईल. येस, अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं, या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा, 862609 55 83, 862609 55 83 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, आता बुद्धिमत्ताचा तुम्हाला चार्ट दिलेला आहे. बुद्धिमत्तामध्ये बघा सांकेतिक भाषा, कोडिंग, डिकोडिंग वर 7 क्वेश्चन आले 2021 ते मित्रांनो 2025 पर्यंत, हे लक्षात ठेवा. ओके, हा, येस. हा, आता सांकेतिक भाषा, कोडिंग, डिकोडिंग, संख्या मालिका, नंबर, म्हणजे तुम्हाला नंबर असे दिले जातात की 2 4 2 4 6 8 10, पुढचा नंबर कुठला, असं संख्या मालिका. 6 क्वेश्चन आल्यात संख्या मालिकेवर. किती आहेत म्हणजे बघा मित्रांनो, सांकेतिक भाषेवर 7 क्वेश्चन आहेत. परत मित्रांनो संख्या मालिकेवर 6 क्वेश्चन आहे. विधान व निष्कर्षवर 5 क्वेश्चन आहेत. दिशा आणि अंतरवर 5 क्वेश्चन, म्हणजे 5-5 आहेत. प्रत्येक वेळेस रिपीट होत चाललेला आहे. हा चार्ट बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला हेच टॉपिक प्रॉपर करून जायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे मार्क फिक्स आहे. एक्स्ट्रा टॉपिक नंतर न करा, पहिले हे तुम्हाला मस्ट आहे, करणं गरजेचंच आहे, तर खरंच रिझल्ट मिळवायचा असेल तर. कारण मित्रांनो गणिताला वेटेज जास्त आहे, 20 मार्क आहेत आणि हक्काचे मार्क आहेत. जर प्रॉपर केलं ना मित्रांनो, एकही मार्क इकडचा ना तिकडं होतो. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, महत्वाचं काय आहे की तुम्ही जेव्हा आता चालू घडामोडी आणि मित्रांनो गणित, अंगणित, अंक गणित आणि मित्रांनो बुद्धिमत्ता, हे 2 आहेत ना, चालू घडामोडी आणि अंगणित व बुद्धिमत्ता, हे 2 कंटिन्यू डेली प्रॅक्टिस तुमचं असलं पाहिजे. म्हणजे 1 तास ह्याला द्या, ह्याला 1 तास द्या, दिलाच पाहिजे, कमीत कमी 1 तास. जसं तुमचं आता अभ्यासाचं शेड्यूल असेल, तुम्ही समजा जर म्हणत असाल की सर मी डेली 3 तास अभ्यास कर, 3 तासावर रिझल्ट येईल का तुमचा? नाही येणार, हात सोडून द्या. हा, तो फ्लो ठेवला तर होईल, कदाचित होऊ शकतं. पण काही जण म्हणत असतील की नाही सर मी 2 महिन्यातच 3 महिन्यातच पोस्ट काढली, नाही, असं जर म्हणत असेल ना तर चुकीचं बोलतोय, खोटं बोलतोय. कमीत कमी मित्रांनो तुमचा अभ्यास 1 वर्ष तरी असला पाहिजे, कमीत कमी. एका वर्षात पोस्ट मिळणं थोडंसं कठीणच आहे, पण धरून चाला की 1 वर्ष तरी तुमचा अभ्यास असला पाहिजे. येस, हा, आणि स्मार्ट वर्क केला पाहिजे, प्रॉपर तयारी केली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो तुम्हाला डेली कमीत कमी 8 तास तुमचा अभ्यास असलाच पाहिजे, कमीत कमी 8 तास. काही जण म्हणत असतील की सर मी 15-16 तास अभ्यास करतो, तर हे साफ चुकीचं आहे, खोटं बोलतोय. यस, एवढा अभ्यास कोणी म्हणजे क्वचित एखादी असेल ती करू शकतात, पण सगळ्यांनाच हे पॉसिबल नसते. 8 तास तरी तुमचा कमीत कमी अभ्यास झाला पाहिजे, हे फक्त डोक्यामध्ये तुम्ही ठेवलं पाहिजे. यस, तर हा ट्रेंड बघा मित्रांनो, विधान व निष्कर्ष टोटल 7चा म्हणजे क्वेश्चन बघा 5, परत दिशा आणि अंतरचे 5 क्वेश्चन आलेले आहेत. क्रमवारी बैठक त्याच्यावर 5 क्वेश्चन आलेले आहेत. परत मित्रांनो कुठ प्रश्न, लॉजिक, पझल्स वर मित्रांनो 5 प्रश्न आलेले आहेत. आणि मित्रांनो वेण, आकृती, हे फक्त 3च प्रश्न. आकृत्या मोजणेवर 2 आहेत. नातेसंबंध आणि दिनदर्शिका 2-2च प्रश्न. येस, हा चार्ट बघा मित्रांनो, हा चार्ट कुठला, तर सांकेतिक भाषेचं बघा मित्रांनो.
2021ला आलाय, 2022ला नाही आला. परत 2023, 24, 25. इथं तर बघा मित्रांनो 2024ला तर हद्दच पार केली. 3 क्वेश्चन. किती मित्रांनो? सांकेतिक भाषावर 3 क्वेश्चन आणि मित्रांनो 2025ला 2 क्वेश्चन. मित्रांनो हे अनालिसिस करायला माझा खूप वेळ गेलाय. प्रॉपर अनालिसिस करून तुमच्यासाठी हे मटेरियल काढलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो याला दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही हे मटेरियल काढत बसला तर खूप तुमचा वेळ जाईल. तुम्हाला हे काढून दिलं, ह्याचा प्रॉपर वापर करा, बेनिफिट मिळेल. PYQ लेक्चर पण तुम्हाला मिळणार आहे. टेलिग्राम चॅनल महत्वाचं जॉईन करा, कारण ह्याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळणार आहे. येस, म्हणजे तुमचा वेळ वाचेल एवढंच मला सांगायचं आहे. संख्या मालिका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अगोदर सांगितलंय, किंवा तुम्ही जर या नंबरला जर मेसेज केला 8626 09 55 80 8626 09 55 80. माझं नाव सूरज नलावडे आहे. सूरज सर म्हटला तरी चालेल. यस, सूरज सर. ओके, हा नंबर आहे. हा नंबर मित्रांनो या नंबरवर जरी मेसेज केला की सर टेलिग्राम चॅनलची लिंक द्या, ते तुम्हाला लिंक देईल. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याची PDF तुम्हाला तिथं मिळेल. लाईव्ह लेक्चर जे युट्यूबवर असतात ते मिळतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला तिथं मिळत राहणार आहे तिथून पुढे. हे लक्षात घ्या. आपण प्रॉपर तयारी करणार आहे. येस, हा. तर विधान आणि निष्कर्ष याच्यावर बघा 2021ला प्रश्न आलाय, 2022ला 3 प्रश्न आलेत आणि 2023ला फक्त आणि फक्त 1 प्रश्न आणि 2024-2025ला नाहीये. पण हे रिपीट होऊ शकतं. विधान आणि निष्कर्ष पुन्हा येऊ शकतं, म्हणून त्याला आपण व्हेरी हाय मध्ये ठेवलेलं आहे, प्रायोरिटी दिलेला आहे. दिशा आणि अंतरला मित्रांनो, दिशा अंतरवर तर कंटिन्युअस प्रश्न आहे. एक प्रश्न आहेच, दिशा आणि अंतर, याच डायरेक्शनवर. आणि क्रमवारी आणि बैठक याच्यावर मित्रांनो कंटिन्यू प्रश्न आहे. फक्त 2025ला आला नव्हता, 2026ला असण्याची दाट शक्यता आहे, म्हणून त्याला व्हेरी हाय मध्ये ठेवलेला आहे. आणि मित्रांनो आकृत्या, मोजणे, नातेसंबंध, दिनदर्शिका, भेनाकृती, कुट व लॉजिक हे जरा प्रश्न मागे पुढे होतात. आता हा जो प्रश्न आहे कुट प्रश्न व लॉजिक पझल्स, हा कंटिन्यू जरी असला तरी त्याला आपण हाय मध्येच ठेवलेला, व्हेरी हाय मध्ये ठेवलेलं नाही. पण असं नाही की करायचं नाही, करून जावा मित्रांनो. येस, ह्याच्यामध्ये सगळंच मिक्स आहे बऱ्यापैकी. ओके, तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. कन्सेप्ट तुमच्या जर पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर केला ना मित्रांनो, तर काही अडचण येणार नाहीये. टॉपिक म्हणजे PYQ जे आहे ना मित्रांनो, ते म्हणजे असं करा, टेस्ट द्या 2021 ते 2025 पर्यंत टाइम लावून पेपर सोडवा. किती क्वेश्चन चुकतात, कुठले चुकतात हे बघा आणि तो प्रश्न कन्सेप्ट त्याची समजून घ्या. कसा प्रश्न आहे, कसा विचारला गेला हे कन्सेप्ट समजून घ्या, तर तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट मिळणार. म्हणजे फक्त गणित बुद्धिमत्ता नाहीये, बाकीचे विषयाचे पण तुम्ही समजून घ्या की बाबा की जास्त प्रश्न कशावर आहे, राज्यशास्त्रावर आहे, राज्यशास्त्र, परत भूगोल, भूगोल भूगोल महाराष्ट्रावर जास्त प्रश्न असतात, भूगोल, त्याचबरोबर इतिहास, इतिहास महाराष्ट्र आणि भारताचा दोन्ही. तर ह्याच्यावर किती क्वेश्चन आलेले आहेत, याच्यावर किती क्वेश्चन आले, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चनचा दर्जा काय आहे, कुठल्या घटकावर जास्त फोकस आहे त्यांचा, कुठल्या टॉपिकवर फोकस आहे, हे अनालिसिस करा. शक्य झालं तर आपण देऊ त्याचं अनालिसिस, पण तुम्ही सुद्धा त्याचं अनालिसिस करा. 2021 ते 2025 त्याच पेपरचं करा. जास्त तुम्हाला पाठीमागे जायची गरज नाही. ते सोडवायचं प्रॅक्टिससाठी तुम्ही सोडवू शकता. त्याचे तुम्हाला आपण टेस्ट तुम्हाला देणारच आहे, आपण म्हणजे तुमचा सराव करून घेणारच आहे आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून, आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपच्या माध्यमातून. ऍप डाउनलोड करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. लक्षात घ्या. आता तुम्हाला तयारी करताना मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, PYQ बघताना सगळे बघून घ्या. अर्थशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, अर्थशास्त्र, त्याचबरोबर मित्रांनो विज्ञान असेल, कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारले गेले आहेत हे प्रॉपर अनालिसिस करा. आणि मी तर सांगेन सुरुवातीला मित्रांनो स्टार्टिंगला अंकगणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि मित्रांनो इंग्रजी तो पेपर आहे ना, पेपर 1 मेन्सला आहे, तिकडे आता फोकस करू नका. काही जण म्हणतील पहिल्यांदा मेन्स करतो, त्यांचा तगडा अभ्यास आहे, ते मेन्सचा आता फोकस करतील, शेवटला 1 महिना याच्यावर फोकस करतील फ्रीवर. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो टोटल 75 दिवस आपल्याकडे आहे.
म्हणजे 2.5 महिने आपल्याकडे आहेत, हे लक्षात ठेवा. 2.5 महिने आहेत. 2.5 महिन्याचं प्रॉपर जर शेड्यूल केलं तुम्ही, तर तुम्हाला यश मिळवणं काही अवघड नाहीये. आता जर तुम्ही म्हटलं, की सर मोठ्याले पुस्तक वाचत बसतो, तर त्याचा उपयोग होणार नाही. खूप वेळ जाईल मित्रांनो. आता स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठलीही बॅच जॉइन करा मित्र, कोणाचीही जॉइन करा, पण जॉइन करा मित्रांनो. आणि मित्रांनो कसं करत जावा, असं संपूर्ण कोर्स घेण्यापेक्षा ठीक आहे. हे शिक्षक गणित बुद्धिमत्तेचे आहेत, ते ह्याचे आहेत. असं तुम्ही प्रत्येकाचे वेगवेगळे जॉइन केलेत ना, प्रॉपर त्या पद्धतीने तुमची तयारी होऊ शकते. हे लक्षात घ्या. येस. तर महत्वाचं आहे आपल्याला कमीत कमी 50 एक मार्क मिळवायचे आहेत. कमीत कमी 50 धरून टार्गेट धरून चला. कमीत कमी 50 जास्तीत जास्त 60 पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास हेच पहिल्यांदा फोकस करा गणित बुद्धिमत्ता धरून. हं? वेटेज त्या पद्धतीने द्या. बाकीचे विषय तुम्ही मला सगळं जर करायचं म्हटलं तर होणार नाही. आणि महत्वाचं काय असतं मित्रांनो, पोरांची तयारी करताना पोरं काय करतात, समजा आज राज्यशास्त्रामधला एखादा टॉपिक वाचलाय. येस. मी म्हणतो की राज्यशास्त्रामधलं तुम्ही कलम 19 वाचलाय. समजून घ्या. येस. कलम 19 वाचलं. उदाहरणासाठी सांगतोय. येस. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल वाचलंय आणि परत तुम्ही त्याला रिव्हिजन दिलंच नाही. रिव्हिजन परत 15 दिवसानं दिलं. त्याचा काही उपयोग होणार नाही. तर काय करा मित्रांनो, जे तुम्ही वाचताय ना, म्हणजे समजा आज वाचलं, आज वाचन केलंय, कुठलाही टॉपिक असा, भूगोल मधला घ्या, सूर्यमाला वाचले. येस. सूर्यमाला तुम्ही वाचले असं समजलं. तर आज जे वाचलंय त्याला लगेच मित्रांनो दुसऱ्या दिवशी, दुसरा दिवस म्हणजे 24 तासाच्या आतच दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी रिव्हिजन झालं पाहिजे. आणि लगेच मित्रांनो दुसऱ्या दिवशी वाचलेलं एक आठवडा, आठवडा म्हणजे 7 दिवस. 7 दिवसानंतर परत लगेच त्याच्यावर रिव्हिजन पडलं पाहिजे. आज वाचलं की दुसऱ्या दिवशी रिव्हिजन, परत आठवड्यानंतर रिव्हिजन आणि नंतर मित्रांनो 28 दिवसानंतर रिव्हिजन. असं समजून जावं, महिना घ्या. म्हणजे आज, उद्या, आठवडा, महिना. अशा पद्धतीनं जर रिव्हिजन ठेवलं तर मित्रांनो फायदा. रिव्हिजन म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की सर सूर्य मला पूर्ण धडा वाचलाय, मग मी तो पूर्ण धडाच परत वाचणार. दुसऱ्या दिवशी पण तोच धडा पूर्ण वाचणार, 7व्या दिवशी पण तोच वाचणार, 28 दिवशी पण तोच वाचणार. असं करायचं नाही. काय करायचंय तुम्हाला, की आज जे वाचलंय दुसऱ्या दिवशी त्याच्यावरचे पीवायक्यू सॉल्व्ह करा किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करा त्याच्यावरचे. येस. आणि मित्रांनो गुगलचा वापर करा. जेमिनी, ChatGPT याचा वापर करा. खूप फायदा होईल तुम्हाला. येस. हां. आज जे वाचलंय दुसऱ्या दिवशी त्याच्यावर रिव्हिजन करा. थोडंसं प्रश्न बघा. 7व्या दिवशी त्याच्यावर रिव्हिजन करा, क्वेश्चन बघा. येस. 7व्या दिवशी त्याच्यावर रिव्हिजन करा. परत मित्रांनो 28व्या दिवशी त्याच्यावर रिव्हिजन पीवायक्यू सोडवा. मग त्यातलं फक्त महत्त्वाचे पॉइंट्स फक्त बघा. सगळं बघत बसू नका, वेळ जाईल. बस. आणि नोट्स काढायच्या भानगडीत तर पडू नका. अजिबात पडू नका. आता वेळ नाहीये नोट्स काढत बसायला. येस. हां. तर हे लक्षात ठेवा, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. जमलं तर अर्थशास्त्र, विज्ञान. हां. आणि चालू घडामोडीवर तुम्हाला फोकस कसा करायचा आहे, रोज करत जायचं. नाही तर म्हणाल, "सर मी 1 महिना आधी करेन किंवा 15 दिवस आधी करेन चालू घडामोडी." करू नका मित्रा. पेपर वाचा, पेपरमधले बघत चला, थोडासा फायदा होईल थोडंसं. जास्त पण वेळ देऊ नका. पण चालू घडामोडी डेली करा मित्रांनो. चालू घडामोडी. आणि गणित बुद्धिमत्ता डेली झालं पाहिजे. डेलीच झालं पाहिजे. यातलं तुम्ही असं करू शकता, राज्यशास्त्र आठवडाभर घ्या, भूगोल आठवडाभर घ्या, इतिहास आठवडाभर घ्या. असं करू शकता तुम्ही. पण हे तुमचं मित्रांनो डेली झालं पाहिजे. चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंक गणित आणि मित्रांनो बुद्धिमत्ता. या 2 गोष्टी आहेत ना मित्रांनो, म्हणजे 3च. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता. डेली झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. येस. आणि मित्रांनो आपल्याला टाइम लिमिट आहे. असं नाही की टाइम आपल्याला भरपूर आहे. त्यामुळं सराव म्हणजे अभ्यास तर करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो पेपरमध्ये जर मी गेलात, आता तुम्हाला माहिती आहे 100 प्रश्न असतात. 60 मिनिटच वेळ असतो. 1 तासच वेळ असतो. 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न कव्हर करायचे. तुमचा अभ्यास तुम्ही भरपूर केला, भरपूर तुमचं सगळं झालंय आणि पेपरचा सरावच नसेल.
तर पेपरमध्ये मित्रांनो तुम्ही प्रश्न 30, 40, 50 सोडवू शकता. निगेटिव्ह मार्किंग आहे हे पण लक्षात ठेवा. 0.25. त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, रिव्हिजन सतत म्हणजे रिव्हिजन, टेस्ट सोडवणं ह्याच गोष्टी फोकस करायच्या. जास्तीत जास्त तुम्ही सराव केला ना मित्रांनो, तर पेपर तुम्हाला इझी जाईल. सगळे प्रश्न तुम्ही प्रॉपर बघाल. नाहीतर 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न बघणं हेक्टिक आहे मित्रांनो. त्याचा सराव असेल त्यालाच ते जमणार आहे. त्यामुळे सराव जास्तीत जास्त टेस्ट सोडवा. टाइम लावून. आणि टेस्टमध्ये परत जे प्रश्न चुकलेले आहेत त्याच्यावर अनालिसिस करावं. माझे हे प्रश्न चुकलेले आहेत ते काढून घ्या साईडला. का चुकलेले आहेत? कुठल्या टॉपिकचे चुकलेले आहेत? कुठल्या विषयाचे चुकलेले आहेत? ते साईडला काढा आणि त्याच्यावर भर द्या. तो टॉपिक चढ जातोय त्याच्यावर फोकस करा. कन्सेप्ट समजून घेत चला. जर अशी तयारी केली तर तुम्हाला तुमच्या यशापासून, रिझल्ट मिळवण्यापासून, प्री पास होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. येस. फक्त आणि महत्वाचं कसं आहे, काही जण म्हणतात की सर कसं होणार, एवढं फॉर्म आल्यात, तेवढे फॉर्म आल्यात. डिमोटिवेट तर मुळीच व्हायचं नाही. प्रत्येकाकडे मित्रांनो काहीतरी गट्स असतात. तुमच्याकडे पण काहीतरी गट्स आहे. दुसऱ्याबरोबर स्वतःची तुलना अजिबात करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो. पॉझिटिव्ह राहा. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, द सिक्रेट हे पुस्तक जर वाचलं नसेल तर आता वाचू नका. तर तुम्हाला जमलं तर युट्यूबवर एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बघा. पॉझिटिव्ह थिंकिंग जर तुम्ही केलं तर तुम्हाला 100% मित्रांनो यश मिळेल. फक्त तुमची लढाई ऑलिम्पिकमध्ये विचार करा. गोल्ड मेडल मिळवणारा व्यक्ती जर असेल, खेळाडू, त्याने विचार केलाय की कधी असा की एवढे या जगात गोल्ड मिळवणं, एक मेडल मिळवणं किती जड आहे, किती कष्टाचं आहे, एवढं मिळवू शकतो का मी अचीव? नाही. त्याचा माइंडसेट या पद्धतीने झाला असतो, नाही मला मिळवायचंच आहे, मला काही दिसत नाही, बस मला फक्त माझं टार्गेट दिसतंय. घोड्याला मित्रांनो माहिती आहे ना, असं इथं लावलं जातं, त्याला फक्त समोर दिसतं, टार्गेट दिसतं, दुसरं काही दिसत नाही. लोक वरडतात, काय करतात त्याचं काही दिसत नाही, फक्त त्याला टार्गेट दिसतं. तसं मित्रांनो तुमच्या डोळ्याला पडदा लावा दोन्ही साईडला, फक्त तुम्हाला टार्गेट दिसून द्या. किती फॉर्म भरले, किती आले, हे तुम्हाला बघायची गरज नाही. तेवढ्यावरच फोकस करा. तेवढ्यावरच बस. सगळीकडे फोकस करू नका. आणि पॉझिटिव्ह जो राहतो ना, जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याचं सिलेक्शन 100% होतं. त्याला कोणीही अडवू शकत नाही. उदाहरण आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकलव्य, महाभारतामध्ये एकलव्याचा विचार करा. एकलव्याने मित्रांनो अर्जुन ज्याला गुरु नसताना सुद्धा त्यानं प्रॉपर धनुर्विद्या शिकलेला होता. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झालेला होता. द्रोणाचार्यांना त्याचा अंगठा मागावा लागला. ही वेळ आली. कारण द्रोणाचार्यांनी शपथ दिलेली होती, वचन दिलेलं होतं अर्जुनाला की तुला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवणार म्हणून. पण तरी पण कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्याने उजव्या हाताचा अंगठा देऊन टाकलेला होता. कारण त्याला त्याच्यावर विश्वास होता. परत लेफ्ट हँडनं प्रॅक्टिस करून परत तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनलेला होता. असे एक ना अनेक उदाहरण आहेत मित्रांनो. एडिसनचं उदाहरण आहे. 10,000 वेळा प्रयोग केले बलाचा शोध लावण्यासाठी. भरपूर. तुम्ही तुमच्या आसपास जरा विचार करा की कोणी कसं कसं यश मिळवलंय. असं नाही की मित्रांनो तुमची परिस्थिती खूप वाईट आहे म्हणजे तुम्ही यश मिळवू शकत नाही. यश मिळवू शकता. प्रत्येकाकडे ते गट्स आहेत. तुम्ही म्हणाल की सर हुशार विद्यार्थी सिलेक्ट होतात. हुशार विद्यार्थी सिलेक्ट होतात कारण ते अभ्यास कंटिन्यू करत असतात. त्यांची प्रॉपर तयारी त्या पद्धतीने चालू असते. तुम्ही स्वतःला कंड आहे, हुशार नाही असं अजिबात समजू नका. तुम्ही पण हुशार आहात. फक्त अभ्यास करा. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कासव आणि तुम्हाला ह्याची गोष्ट माहिती असते. कासव आणि ससा. कासव स्पीड गती आहे पळण्यात. म्हणजे सॉरी सस्याची. तरी पण त्याला कासव क्रॉस करून जातोच ना. कासव जिंकतोच ना. का? कारण कंटिन्यू चालत राहिलं पाहिजे तुम्ही. तो कंटिन्यू चालत राहतो, त्याला कोणीही अडवू शकत नाही. येस, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळं आता ह्याची तयारी करत असताना कुठलेही कोर्स घ्या. त्यातलं बघायला चालू करा. प्रॉपर रिव्हिजन करा. नोट्स असतील नोट्सवर फोकस करा. आणि जमलं तर 5वी ते 10वी पर्यंतची जे पुस्तक आहे ते फास्ट त्यातले महत्वाचे कोर बघा किंवा एखादं मित्रांनो जे पुस्तक आहे ना PYQ अनालिसिस केलेलं, विश्लेषण केलेलं. येस, ते पुस्तक घ्या मार्केटमधून. विश्लेषण केलेलं पुस्तक घ्या.
कुणाचंही घ्या, पण ते तुमच्याकडे ठेवा. त्याची तयारी करा. सोबत हे 5वी ते 10वी पर्यंतचे 12वी पर्यंत पुस्तकांचं विश्लेषण केलेलं आहे ना, ते घ्या. ते पुस्तक घ्या आणि तेच वाचा सध्या तरी. त्याच्यावर फोकस करा. लेक्चर बघा. बस तुमची तयारी होऊन जाते. हे लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त सतत मॉक टेस्ट देत राहा. कारण 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न कव्हर करायचे आहेत. हे लक्षात ठेवा. हे अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि जे आपले हाय वेटेज टॉपिक आहेत ते करून घ्या. बस रिझल्ट तुमचा येतोय आणि याची पीडीएफ तुम्हाला जे अनालिसिस केलेलं आहे की शेकडेवारीचे प्रश्न, नफा तोटा कधी कधी आलेले आहेत, केव्हा आलेला आहे, क्वेश्चन नंबर, हे जर तुम्हाला सगळं अनालिसिस तुम्हाला पाहिजे असेल, पीडीएफ पाहिजे असेल, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये